हाय फ्रेंड्स, आज आपण छान छान अशा संत्रीपासून मस्त रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण छान अशी संत्री सोलून घेतली, त्यामधले बी काढून घेतले आहेत बघा अशा प्रकारे. त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतले आणि आपण छान असं गाळून घेणार आहोत. खूप सुंदर रेसिपी, अगदी सर्वांनाच आवडेल अशी. त्यानंतर आपण छान पिळून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही किंवा पळवायचा नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. अशा प्रकारे आपण छान असं पिळून घेणार आहोत, म्हणजे त्यातला पूर्ण रस आपण स्वच्छ कपडा घेतला होता त्यामध्ये ठेवून असं पिळून घेणार आहोत. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून थांबायचं नाही, जे बेल आयकनचं बटन आहे ते दाबायचं, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या साध्या सोप्या पण चवीला एकदम भन्नाट अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि करून खायला पण त्याचा उपयोग होईल. हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण त्यातला रस काढून घेतला आहे. छान पिळून घ्यायचं त्यामधलं. तुम्ही असाच त्यामध्ये दूध टाकून छान असं मिल्कशेक पण बनवू शकता. हे बघा, असं चोथा त्यातला पूर्ण निघाला आहे, म्हणजे त्यामधलं पूर्ण रस निघाला आहे बघा. त्यानंतर आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. छान असं आपण ते हलवून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत, गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे हलवून घ्यायचे. खूप सुंदर रेसिपी, तुम्ही कधी खाल्ली पण नसेल आणि केली पण नसेल ना. ह्यासाठी आपण ना दुधाचा वापर केला, ना माव्याचा, ना खव्याचा. हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे. बघू शकता आपण, अजिबात त्यामध्ये गाठी राहिल्या नाहीत. त्यानंतर पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत. जाड बुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे तळाला लागणार नाही. हे बघा, त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकून छान असं ढवळून घेणार आहोत. अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटात होणारी रेसिपी. फक्त तुम्हाला संत्री आहे ती सोलण्यात वेळ जाईल जास्त, पण रेसिपी करायला अजिबात वेळ लागणार नाही. कॉर्नफ्लॉवर बघा लगेच घट्ट होऊन येतं. असं हलवत राहायचं आहे सारखं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत, गाठी तयार होणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे हलवायचं आहे सारखं. हे बघा किती घट्ट झालं आहे. आणि माझ्याकडे ऑरेंज कलर होता, खायचा फूड कलर, तो मी टाकला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही असंच बनवू शकता, पण खूप छान त्याला फ्लेवर कलर येणार आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील अशी सुंदर भन्नाट रेसिपी. त्यानंतर आपण 1 वाटी साखर टाकली आहे. तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता, गुळाने पण खूप छान चव लागेल. सुंदर असं हलवून घ्यायचं आहे, साखर मिक्स करून घ्यायची. आपण पॅन वापरला आहे त्यामुळं अजिबात खाली लागत नाही, पण सारखं हलवायचं, म्हणजे एकसारखं शिजून निघतं. हे बघा, आपण सगळ्या बाजूनी व्यवस्थित हलवून घेणार आहोत. रेसिपी पूर्ण पाहायची आहे मैत्रिणींनो, आणि आवडली तर पटापट लाईक करायची आहे आणि शेअर करायची आहे. त्यानंतर आपण 1 चमचा त्यामध्ये तूप आणि वेलची पावडर टाकणार आहोत. वेलची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही टाकली तरी चालेल. तुपाने छान त्याला ग्लेझिंग चकाकी येणार आहे. हे बघा किती सुंदर चकाकी आली आहे, जो तुम्हाला लक्षात येतच असेल. बघा किती सुंदर झालं आहे. आली की नाही चकाकी? छान असं हलवून घ्यायचं आहे, अजिबात वेळ लागत नाही. त्यानंतर आपण 5 मिनटं मंद गॅसवर छान असं झाकून ठेवलं होतं. हे बघा पूर्ण घट्ट झालं आहे आणि पॅनमधून ते पूर्ण निघत आहे, सुटं होत आहे, अजिबात चिकटून राहत नाही. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते शिजलं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. सुंदर अशी बर्फी आपण करणार आहोत संत्र्याची.
अगदी मुलं आवडीने खातील. हे बघा किती सहजरित्या पडत आहे ते, म्हणजे आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलं आहे. तुम्हाला जर अजून घट्टसर हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं हलवू शकता. पण अशी मऊ मऊ खूप छान वडी लागते बर्फी. त्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाकू शकता, पण मी नाही टाकले. म्हटलं जरा ह्याचा फ्लेवर वेगळा छान लागेल. पुन्हा आपण 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत. 2 मिनटानंतर बघा काढलं आहे. बघा किती सुंदर झालं आहे. पूर्ण पॅनला ते चिकटंसुद्धा नाही, सुट्टं झालं आहे. आणि पिठाला बघा किती छान चकाकी आली आहे, बघू शकता आपण. त्यानंतर मी अगोदरच डब्याला तूप लावून ठेवलं होतं आणि ते मिश्रण आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. बघा किती सुंदर, रंग तर खूप सुंदर आणि चव तर एकदम अप्रतिम लागते. कारण शक्यतो मुलं फळं खाण्याचा कंटाळा करतात. मग तुम्ही अशा प्रकारे त्यांना वेगळं असं बनवून देऊ शकता. एक प्रकारे ती स्वीट डिशच झाली. आपण एकसारखं असं करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर केक पॅन असेल तर तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता, पण मी कुकरच्या डब्याचा वापर केला आहे. एकसारखं असं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आकार छान असा येईल. आणि आपण हे रूम टेम्परेचरवर ठेवणार आहोत. 1 तासाने छान अशा त्याच्या वड्या पडतील बघा. 1 तास झाला आहे बघा पूर्ण. बघा सुट्टं होतं आहे, अगदी सहज सुट्टं होतं आहे. अजिबात कुठे चिकटलं नाही थंड झाल्यानंतर. आणि आपण फ्रीजमध्ये पण ठेवलं नव्हतं. त्यानंतर आपण ताट ठेवून पलटी करून घेतलं आहे बघा. बघा किती सहज निघालं, अगदी किती सुंदर दिसतं आहे की नाही. अगदी अप्रतिम अशी संत्रीची बर्फी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. मी वरनं गार्निशिंगसाठी काजू ठेवले आहेत आणि आपण असं कट करून घेणार आहोत. खूप सुंदर झाली रेसिपी. चला मग मैत्रिणींनो, फटाफट लाईक करा आणि शेअर करायची आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. मी चौकोनीच आकार देणार आहे. तुम्हाला वेगळ्या शेपमध्ये जर कट करायचं असेल तर कट करू शकता. बघा किती सहजरित्या अगदी कट होतं आहे. खूप सुंदर आणि चव तर एकदम अप्रतिमच. खरंच खूप सुंदर. करून बघा मैत्रिणींनो. आणि केल्यानंतर कशी झाली बर्फी ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. आगळी वेगळी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. बघा किती सुंदर झाली. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. हे बघा किती सुंदर, मऊ लुसलुशीत, अगदी सहजरित्या खाता येईल अशी रेसिपी शेवटपर्यंत सर्वांनी पाहिली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप 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 आभार. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे. माझी रेसिपी आवडली तर पटापट लाईक आणि शेअर करायचं आहे. धन्यवाद.